च्या निवडणुकींचा निकाल लागलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवले आणि आपण पाहतोय की अजित पवारांच्या बारामती हॉस्टेल या ठिकाणी ज्या बैठका सुरू आहेत त्या बैठकांच्या समोर या ठिकाणी जेजुरीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय, फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, फुगड्या खेळून जो आहे तो आनंद या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। जेजुरीचे कार्यकर्ते आहेत कारण का जेजुरीमध्ये देखील मोठं यश जे आहे त्या अजित पवारांना मिळालं आहे। जवळपास 17 पैकी 9 जागांवरती अजित पवारांच्या पक्षाचे नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आले, त्यामुळे हा सगळा जल्लोष सुरू असलेला पाहायला मिळतोय। आनंद आहे, 9 ठिकाणी अजित पवारांचे नगराध्यक्ष निवडून आलेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व निवडून आलेल्या नगराध्यक्षांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडनं हार्दिक असं अभिनंदन। हे प्रतिकात्मक दृष्ट्या आम्ही इथं दादांच्या उपस्थितीमध्येच दादांना भंडारा लावून जसा भंडारा आपण जेजुरीमध्ये उधळलाय तसाच अख्ख्या महाराष्ट्रात उधळावा अशीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि येणारी महानगरपालिका निवडणूक ही आदरणीय अजितदादांच्याच नेतृत्वाखाली भंडारा उतरेल असा आम्हाला विश्वास आहे। दादांनी दाखवून दिलंय का की जिल्हा जो आहे तो दादांच्या पाठीमागे आहे, राष्ट्रवादी हाचा बालेकिल्ला आहे? हा हो नक्कीच। दादा ही फक्त नावातच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात ताकद आहे आणि दादांच्या माध्यमातून बोर असेल जेजुरी असेल आमचं फुरसुंगी असेल या सगळ्या नगर परिषदेवर दादांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे। दादांची ताकद म्हणजे प्रेमाची ताकद, राष्ट्रवादीची ताकद, कामाची ताकद। दादा म्हणलं तर फक्त काम, एकच लक्ष एकच काम अजित दादा। काय होईल पुण्यामध्ये मग आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत, काय वाटतंय तुम्हाला, तुम्ही महापौर राहिलाय? नक्कीच 100% एकंदरीत जर वातावरण बघितलं तर दादांच्या कामाची जी काही पद्धत आहे तर त्यानुसार पूर्ण पुणे शहरामध्ये जो काही आतापर्यंत विकास झालेला आहे तो दादांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे। मी पुणे शहरामध्ये 2012-13ला शहराचं प्रथम नागरिक म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दादांनी त्या ठिकाणी दिली, परंतु विकास कसा असावा हे फक्त दादांकडूनच तुम्ही शिकणार। पुण्याचा महापौर दादांचा होईल? 100% होईल, कारण आताचे पुणेकरच दादांचा महापौर करणार आहेत। 100% पुणे शहराचा महापौर हा दादांचाच असेल, अजित दादांचाच असेल। पुणे शहर पण दादांचंच आहे, पुणे जिल्ह्याबरोबर पुणे शहर पण दादांचंच आहे आणि दादा नक्कीच राष्ट्रवादीचा झेंडा पुणे महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही, राष्ट्रवादीचाच महापौर होणार। अच्छा, तर ग्रामीण भागामध्ये या सगळ्या निवडणुका झालेल्या होत्या आणि जवळपास 17 पैकी 9 जागांवरती 9 शहरांवरती ज्या आहेत त्या राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आलेत आणि त्यामुळे हा संपूर्ण जल्लोष जो आहे तो पुण्यामध्ये कार्यकर्त्यांकडून केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे।